अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे ते विरुडरोंगे ते मांडवा मार्गावरील धोकादायक वळणावर आज रविवारी झालेल्या भीषण अपघातात चांदूर रेल्वे येथील रणजित राजूरकर हे गंभीर जखमी झाले। कामानिमित्त धामणगाव रेल्वेकडे दुचाकीने जात असताना वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी घसरली। या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडले होते। घटनेची माहिती मिळताच विरुडरोंगे येथील भाजप नेते व माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेशभाऊ गुल्हाने तसेच सुधीर खंडाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। क्षणाचाही विलंब न करता त्यांनी जखमी रणजित राजूरकर यांना स्वतःच्या दुचाकीवरून चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तसेच चांदूर रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती देऊन त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधला। प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने अमरावती येथे रेफर केले। दरम्यान चांदूर रेल्वे ते विरुडरोंगे मांडवा धामणगाव हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्या रीतीतील मार्ग असून या रस्त्यावरील धोकादायक वळण व रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक सुविधाच्या अभावामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागल्याची आठवण नागरिकांनी करून दिली। या मार्गावरील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, धोकादायक वळणावर आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारावी आणि रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी प्रवासी व परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। आता या गंभीर प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम विभाग कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती। आज विरुडरोंगे मांडवा चांदूर रेल्वे रोडवर चांदूर रेल्वे येथील रणजित राजूरकर हे धामणगाव रेल्वेला स्वतःच्या बाईकने जात असताना मांडवा येथील टर्निंगवर त्यांचा आज अपघात झाला। ते गंभीररित्या जखमी झाले। त्यांना अमरावती येथे रेफर करण्यात आले। असे बरेच वेळा बरेचसे बळी त्या इथे गेलेले आहे। आतापर्यंत तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या रस्त्याकडे लक्ष देण्याचे गरजेचे आहे, नाहीतर भविष्यात अजूनही तिथे बळी जाण्याची दाट शक्यता आहे। कारण येताना तिकडले समोरून येणारे वाहन इकडल्या जाणाऱ्या वाहनाला अजिबात दिसत नाही। तरी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने लक्ष देऊन तो रस्ता कसा मोठा करता येईल किंवा काय करता येईल हे तातडीने लक्ष देऊन पूर्ण करण्याची गरज आहे। तरी अशी मी त्यांना, या सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मी विनंती करतो। नाही तर आम्ही यानंतर जर काही प्रभावी काळात जर काही विपरीत घटना घडली तर आम्ही रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।